शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम अविरतपणे सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वेतील कष्टकरी महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून महिलांना गृहोपयोगी साहित्यांच्या किटचं वाटप करण्यात आलं। अनेक कष्टकरी महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे। सर्वांना जय भीम जय शिवराय। माझे नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर युती केली आणि त्या युतीचा धर्म म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला आज इथपर्यंत पोहोचवलेला आहे, मला सत्तेत आणलेला आहे। आणि आज आपण बघतच आहोत की गेल्या अनेक वर्षापासून जसं आम्ही या कल्याणपुरेत राहतो तेव्हापासून बघत आहोत की महेश दादांनी या संपूर्ण कल्याण पूर्वेचा कायापालट केलेला आहे। लोकांना लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू असू द्या, कुठल्या शासकीय योजना असू द्या, तिथे महेश दादा म्हणजे असतोच। आणि लोकांना जी काही मदत लागेल, नुसत्या भांडीचा प्रश्न नाही हो, इथे महेश दादांनी लोकांची घरं सुद्धा बांधून दिलेली आहेत। लोकांच्या दुःखा सुखा जर इथे खरंच कोणी धावणारा जर कोणी असेल तो एकमेव म्हणजे महेश दादाच आहे। 2022 पासून मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना त्यांनी आणली आणि तेव्हापासून आपण ज्वलन तसंच हे भांडी वाटप, संसार वाटप, शासनाच्या सगळ्या योजना खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सातत्याने हे सुरू ठेवलेले आहे। महिलांसाठी सोनं दागिन्यापेक्षा महत्त्वाचं जर काय असेल तर भांडी आहे, कारण की महिला नेहमीच सातत्याने शिवसेना शाखेमध्ये येत असतात आणि आम्हाला विचारणा करत असतात की आमचा नंबर कधी लागेल। आणि प्रत्येक महिलेला म्हणजे शेवटच्या घरापर्यंत कल्याण पूर्वेमध्ये आपण संसार वाटण्याचा हे कार्यक्रम हाती घेतलं होतं आणि ते आपण अतिरिक्त असंच ठेवतोय आणि महिलांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे। आणि शिवसेनेचं कार्य असे आहे की प्रत्येक महिला म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांना लाडका भाऊ म्हणून मानते आणि त्याच भावनेतून आपण सगळ्या लाडक्या बहिणींची आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते। बहिणी तर लाडक्या आहेतच, करून भावांसाठी काय अशी उपाययोजना नाही? भावांसाठी तुम्हाला सांगतो, श्रावणबाळ असेल, शिक्षणाच्या अनेक योजना एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण ते सुद्धा योजना आपण राबवतोय।